मित्रांनो, पीक विम्या संदर्भात वेगवेगळी माहिती घेत असताना आपण आज ज्या जिल्ह्याविषयी माहिती घेणार आहोत त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे जे कॅल्क्युलेशन अवेटेड दाखवत होतं ते सुद्धा क्लिअर झालेलं आहे. काही शेतकऱ्यांचं एल बेस 0 दाखवत होतं ते सुद्धा सॉल्व्ह झालेलं आहे. आपण अगोदरच्या सुद्धा व्हिडिओमध्ये एका सांगितलेलं होतं की एल बेस 0 दाखवत असेल तर काही टेन्शन घेण्यासारखं काही कारण नाही, काळजी करण्यासारखं काही कारण नाही, तुम्हाला सुद्धा पीक विमा मिळणार आहे. आपण ग्वाही दिली होती, गॅरंटी दिली होती. तसं सुद्धा मित्रांनो, आपण ज्या जिल्ह्याविषयी आज माहिती घेणार आहोत त्या जिल्ह्यामध्ये सुद्धा एल बेस 0 दाखवत होतं आणि त्या शेतकऱ्यांचं कॅल्क्युलेशन वगैरे अवेटेड दाखवत होतं. त्यांचं सुद्धा पीक विमा येण्यासाठी सुरुवात झालेली आहे. तर मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील जे बेल आयकन बटन आहे ते दाबायला विसरू नका. तर नमस्कार मित्रांनो, मी राज सुरेतर, स्वागत आहे कृषीमॅन यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, एकंदरीत बघायचं झालं तर आपण जे जिल्ह्याविषयी माहिती घेणार आहोत तो जिल्हा म्हणजे बीड जिल्हा. बीड जिल्ह्यातील जवळपास ज्या शेतकऱ्यांना 212 कोटी 21 लाख रुपयांचा जे निधी मंजूर करण्यात आलेला होता त्या अंतर्गत मित्रांनो आपण अगोदरच्या व्हिडिओमध्ये अपडेट सुद्धा घेतली होती की तालुका वाईज शेतकऱ्यांना किती रुपये रक्कम ह्या वितरित होत आहेत ही अपडेट घेतली होती. परंतु कालपासून जे थांबवण्यात आलेला होता पीक विमा, काही शेतकऱ्यांचं कॅल्क्युलेशन अवेटेड दाखवत होतं आणि काही शेतकऱ्यांचं जे एल बेस 0 दाखवत होतं. एल बेस 0 ज्या शेतकऱ्यांचं दाखवत होतं मी अगोदरच सांगितलेलं होतं की बाबा एल बेस 0 दाखवत असेल तर तुमचं जे स्टेटस आहे ते कन्वर्ट होणार लोकलाइजमध्ये वगैरे आणि त्यानंतर तुमच्या ज्या पीक विम्याच्या रक्कम आहेत त्या तुम्हाला दाखवणं सुरू होणार आहे. त्यानंतर मित्रांनो, कॅल्क्युलेशन अवेटेड दाखवणाऱ्या शेतकऱ्यांना सुद्धा सांगितलं होतं की तुमचं कॅल्क्युलेशन पूर्ण झालं की तुम्हाला पीक विम्याच्या रक्कम दाखवणं सुरू होईल. तेच झालेलं आहे मित्रांनो. या जिल्ह्यात सुद्धा बीड जिल्ह्यामध्ये ज्या शेतकऱ्यांचं एल बेस 0 होतं त्यांचं कन्वर्ट झालेलं आहे लोकलाइजमध्ये आणि त्यांच्या रक्कम दाखवणं सुरू झालेलं आहे 1 ते 2 दिवसापासून. आणि कालपासून ज्या शेतकऱ्यांच्या एल बेसमधून लोकलाइजमध्ये गेलेलं आहे, ज्या शेतकऱ्यांचं कॅल्क्युलेशन अवेटेड दाखवत होतं त्यांचं रक्कम दाखवणं सुरू झालेलं आहे, अशा शेतकऱ्यांना कालपासून पीक विम्याच्या रक्कम या त्यांच्या खात्यावर वितरित होणं सुरू झालेलं आहे. तर मित्रांनो, एकंदरीत बघायचं झालं तर अगोदर आपण या जिल्ह्याविषयी माहिती घेतली होती, तालुका वाईज आपण माहिती घेतली होती. त्याच्यामध्ये अगोदर माहिती घेतली होती की अंबाजोगाईमध्ये 5,000 हेक्टरी मिळाली, बीड जिल्ह्यातील काही वडवणीमध्ये 9,000, त्यानंतर गेवराईमध्ये सुद्धा 4,000 4,500 या पद्धतीनं कापूस पिकाचा पीक विमा मिळालेला होता. केज तालुक्यामध्ये सुद्धा 5,500 याप्रमाणे पीक विमा मिळालेला होता. वैजापूरमध्ये सुद्धा या पद्धतीचा पीक विमा मिळालेला होता. काही शेतकऱ्यांना 500 रुपये सुद्धा मिळालेले होते. ही माहिती घेत असताना मित्रांनो, कालपासून जे उर्वरित शेतकरी होते ज्यांचं कॅल्क्युलेशन वगैरे पूर्ण झालेलं आहे त्या शेतकऱ्यांना आता चांगल्या प्रकारच्या रक्कम या हेक्टरी वितरित होताना दिसत आहेत मित्र. तर जवळपास मित्रांनो बघायचं झालं तर 20,000 रुपये 25,000 रुपये या पद्धतीच्या रक्कम या बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होणं सुरू झालेले आहे. तुम्ही देखील बीड जिल्ह्यातून असाल किंवा इतर जिल्ह्यातून असाल आणि तुमच्या खात्यावर कालपासून रक्कम वितरित होण्याला सुरुवात झाली असेल तर मला तुमचा तालुका, जिल्हा आणि तुम्हाला हेक्टरी किती रुपये रक्कम मिळाली हे सुद्धा मला कमेंट करून सांगायचं आहे. त्यानंतर मित्रांनो, काही शेतकऱ्यांना 15,000 रुपये 13,000 रुपये, त्यानंतर काही शेतकऱ्यांना 45,000 40,000, काही शेतकऱ्यांना जवळपास 50,000च्या जवळपास 48,000 रुपये या पद्धतीच्या रक्कम जे कालपासून जे वितरित होणं सुरू झालेलं आहे अशा शेतकऱ्यांना या एवढ्या मोठ्या रक्कम ह्या वितरित झालेल्या आहेत, त्यांच्या खात्यावर वितरित झालेल्या आहेत. ज्या शेतकऱ्यांचं क्षेत्र जास्त होतं त्यांना 70,000 80,000 हजार रुपये हे त्यांच्या खात्यावर वितरित झालेले आहेत मित्रांनो. म्हणजे एकंदरीत जे मागच्या टप्प्यातील म्हणजे ज्यांचं जे लेट पीक विमा ज्यांना मिळत आहे त्यांना चांगल्या प्रकारच्या रक्कम हे वितरित होताना दिसत आहेत बीड जिल्ह्यातून. आणि काही शेतकऱ्यांना 400-500 रुपये सुद्धा रक्कम येत आहेत. हे सुद्धा आपण मान्य करायला हरकत नाही, कारण आपण अगोदर सुद्धा माहिती घेतली होती काही शेतकऱ्यांना 400-500 रुपये सुद्धा रक्कम वितरित झालेल्या होत्या. या बाकी शेतकऱ्यांचा विषय सोडला तर बाकी शेतकऱ्यांना सुद्धा जे हेक्टरी 5,000 6,000 जे रक्कम मिळत आहे त्याच पद्धतीने रक्कम मिळालेली आहे. बॅकग्राऊंड व्हायला इग्नोर मारा मित्रांनो, जास्त काय आता बॅकग्राऊंड पहिल्यासारखं अगोदरसारखं ऐकायला येत नाही. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.